नमस्कार मित्रांनो, तुम्ही पाहत आहात योजना अँड नोकरी मित्र. आज मी तुम्हाला अशी एक सरकारी संधी सांगणार आहे जी तुमचं आयुष्य बदलू शकते. नक्कीच. कल्पना करा, तुम्हाला स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा आहे, पण खिशात पैसे नाहीत आणि अचानक सरकार तुम्हाला लाखोंचं कर्ज देते, त्यावर 35% सबसिडी पण देते. होय, अगदी खरंय. ही संधी ग्रामीण आणि शहरी दोन्ही लोकांसाठी उपलब्ध आहे. अशाच जबरदस्त योजना रोज जाणून घ्यायच्या असतील तर आत्ताच चॅनल सबस्क्राईब करा, योजना नोकरी मित्र. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही घरबसल्या स्वतःचा उद्योग सुरू करू शकता. चला तर मग जाणून घेऊया ही जबरदस्त योजना नेमकी कोणती आहे. अगदी बरोबर. आजच्या या सखोल चर्चेमध्ये आपण यावरच बोलणार आहोत आणि माझ्यासोबत नेहमीप्रमाणे आपले तज्ज्ञ आहेत. आपण आता जे 35% सबसिडीबद्दल बोललो ते ऐकायला थोडं अविश्वसनीय वाटतं, नाही का? हो ना. म्हणजे व्यावसायिक जगात असं सहसा कुठं होतं की कोणीतरी लाखो रुपये देतं आणि वरून सांगतं की यातले 35% पैसे परतच करू नका. पण आज आपण ज्या माहितीच्या स्रोतांवरून ही सखोल चर्चा करणार आहोत त्यातून हे स्पष्ट होतं की हे 100% वास्तव आहे. क्या बात है. आपण आज PMEGP म्हणजेच प्राईम मिनिस्टर्स एम्प्लॉयमेंट जनरेशन प्रोग्राम या योजनेचं विश्लेषण करणार आहोत. अच्छा, PMEGP. आणि ही योजना KVIC म्हणजेच खादी अँड विलेज इंडस्ट्रीज कमिशन राबवते, बरोबर? एक्झॅक्टली. पण इथे एक गोष्ट क्लिअर करणं गरजेचं आहे. खादी आणि ग्रामोद्योग हे नाव ऐकलं ना की बऱ्याच जणांच्या डोळ्यांसमोर फक्त ते सुती कपडे विणणे किंवा मातीची भांडी बनवणे असंच काहीतरी येतं. तसा गैरसमज होणं स्वाभाविक आहे. पण आपण ज्या माहितीचा अभ्यास करतोय त्यावरून असं दिसतं की या संस्थेचं आणि पर्यायाने या योजनेचं उद्दिष्ट खूपच व्यापक आहे. म्हणजे केवळ पारंपरिक व्यवसायांपुरतं मर्यादित नाहीये. अजिबात नाही. KVICचं मूळ उद्दिष्ट आहे देशाच्या अर्थव्यवस्थेचा पाया मजबूत करणं. आणि हा पाया कसा मजबूत होतो? जेव्हा ग्रामीण आणि निमशहरी भागात नवीन रोजगार निर्माण होतो. शहरांकडे होणारं स्थलांतर थांबवणं आणि स्थानिक पातळीवर पैसा फिरता ठेवणं हे यामागचं मुख्य लॉजिक आहे. हे खूपच रंजक आहे, कारण या संपूर्ण माहितीचा जो गाभा आहे तो एका मोठ्या मानसिक बदलाकडे लक्ष वेधतो. कोणता बदल? तो बदल म्हणजे जॉब सीकर म्हणजेच नोकरी मागणारे न बनता जॉब क्रिएटर म्हणजेच नोकरी देणारे बनणं. हो, अगदी बरोबर. पण हा बदल फक्त असं उपदेश करून थोडीच होणार आहे. त्यासाठी खऱ्या अर्थाने पैशांची गरज असते. कोणताही बिझनेस म्हटला की सगळ्यात आधी डोळ्यांसमोर येतं ते पैशांचं गणित. हो ना, भांडवल तर लागतंच. आणि येथेच या योजनेतलं पैशांचं गणित समजून घेणं खूप महत्त्वाचं ठरतं. बरोबर. आणि हे पैशांचं गणित समजून घेण्यासाठी आपण थेट आकड्यांवरच येऊया. या योजनेतला सर्वात अट्रॅक्टिव्ह भाग म्हणजे यात मिळणारी सबसिडी. पण ही सबसिडी काम कशी करते हे पाहणं खूप गरजेचं आहे. इथे मला एका उपमेचा वापर करावासा वाटतो. बऱ्याचदा लोकांना काय वाटतं की सबसिडी म्हणजे बाजारात मिळणाऱ्या एखाद्या डिस्काउंटसारखं काहीतरी आहे. पण हे तसं नाहीये. मला वाटतं इथे सरकार एखाद्या सायलेंट एंजल इन्व्हेस्टरसारखं काम करतं. अच्छा. ते कसं काय? बघा, व्यावसायिक जगात एंजल इन्व्हेस्टर तुमच्या व्यवसायात पैसे लावतो, पण त्या बदल्यात तो तुमच्या कंपनीचे शेअर्स किंवा भविष्यातल्या नफ्यातला वाटा मागतो. बरोबर आहे. इथे मात्र सरकार 35% भांडवल देतं, पण तुमच्या मालकी हक्कात किंवा नफ्यात कोणताही वाटा मागत नाही. वा, ही उपमा या प्रक्रियेला अगदी अचूकपणे स्पष्ट करते. सरकार खरोखरच एका मूख गुंतवणूकदाराची भूमिका बजावते, ज्याचा उद्देश नफा कमवणं नसून तुमचा व्यवसाय उभारणं हा आहे. एक्झॅक्टली. आपण जर या सबसिडीच्या टक्क्यांचं वर्गीकरण पाहिलं ना तर ते अतिशय विचारपूर्वक तयार केल्याचं दिसतं. सर्वसाधारण प्रवर्गासाठी म्हणजे जनरल कॅटेगरीसाठी ही सबसिडी 15% ते 25% इतकी असते. आणि जर एखादी व्यक्ती SC, ST, OBC प्रवर्गातील असेल किंवा महिला असेल आणि विशेषतः ग्रामीण भागातून येत असेल तर ही सबसिडी थेट 25% ते 35% जाते. हो. म्हणजे समाजातील ज्या घटकांना खऱ्या अर्थाने आर्थिक आधाराची गरज आहे त्यांच्यासाठी सरकार जास्त रिस्क उचलत आहे. बरोबर. आणि यातली सर्वात महत्वाची तांत्रिक बाब जी अनेकदा लोकांच्या लक्षात येत नाही ती म्हणजे ही सबसिडी तुमच्या बँक खात्यात रोख स्वरूपात जमा होत नाही. अच्छा, मग कशी मिळते? ती थेट बॅकएंड सबसिडी म्हणून तुमच्या कर्जाच्या खात्यात जमा केली जाते. म्हणजे समजा बँकेने तुम्हाला 10 लाख रुपयांचे कर्ज मंजूर केलं आणि त्यावर तुम्हाला 35% सबसिडी मिळाली, तर ते 3.5 लाख रुपये थेट तुमच्या कर्जाच्या मुद्दलातून वजा केले जातात. बापरे, म्हणजे 10 लाखापैकी 3.5 लाख तिथेच माफ? हो. यामुळे कर्जदाराला प्रत्यक्ष कर्जाचे जे EMI भरायचे असतात ते खूपच कमी होतात.
आणि व्यवसायाच्या सुरुवातीच्या काळात जेव्हा नफा तसाही कमी असतो आणि स्ट्रगल जास्त असतो तेव्हा EMIचा हा ताण कमी असणं ही खूपच मोठी जमेची बाजू आहे. नक्कीच. पण या माहितीच्या स्रोतामध्ये काही व्यावसायिक मर्यादांचाही उल्लेख आहे जो थोडा विचार करायला लावतो. हां? मॅन्युफॅक्चरिंग म्हणजे उत्पादन व्यवसायासाठी तब्बल 25 लाख रुपयांपर्यंत तर सर्व्हिस व्यवसायासाठी 10 लाख रुपयांपर्यंतची मर्यादा आहे. हा 25 आणि 10 लाखांचा फरक नेमका का ठेवला असावा? हा फरक व्यवसायाच्या मूळ स्वरूपामुळे आणि त्यासाठी लागणाऱ्या कॅपिटल इंटेन्सिटीमुळे आहे. म्हणजे बघा, मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रात जेव्हा तुम्ही एखादा प्रकल्प उभा करता तेव्हा तुम्हाला मोठी जागा लागते, मोठी मशिनरी लागते, कच्चा माल मोठ्या प्रमाणावर साठवून ठेवावा लागतो आणि वीज पुरवठ्याची मोठी व्यवस्था करावी लागते. या सर्व गोष्टींसाठी सुरुवातीची इन्व्हेस्टमेंट साहजिकच मोठी असते. म्हणजे जर एखाद्याला साबण तयार करण्याचा किंवा मसाल्यांचा कारखाना टाकायचा असेल तर मशीन्स आणि पॅकेजिंगसाठी जास्तच भांडवल लागणार. बरोबर. या उलट सेवा किंवा सर्व्हिस क्षेत्रात तुम्हाला खूप मोठ्या मशिनरीची गरज नसते. अच्छा. जर एखाद्याला IT कन्सल्टन्सी, डिजिटल मार्केटिंग एजन्सी किंवा एखादं रिपेअरिंग सर्व्हिस सेंटर सुरू करायचं असेल तर तिथे मुख्य भांडवल हे बौद्धिक असतं. हो ना. एक कम्प्युटर, एक छोटं ऑफिस आणि चांगलं इंटरनेट असलं तरी काम सुरू होतं. एक्झॅक्टली. एवढ्या पायाभूत सुविधांवर सेवा व्यवसाय सुरू होऊ शकतो. त्यामुळे तिथे 10 लाख रुपयांची मर्यादा पुरेशी ठरते. हे लॉजिक अगदी समजण्यासारखं आहे. पण इथे मला एका मोठ्या धोक्याची जाणीव होते. कोणता धोका? 25 लाख रुपये ही काही लहान रक्कम नाहीये. जेव्हा सरकार इतक्या मोठ्या रकमेचं वाटप करतं आणि त्यावर 35% सबसिडी देतं तेव्हा सरकार स्वतःची रिस्क कशी कमी करतं? हा प्रश्न खूप लोकांच्या मनात येतो. कारण कोणताही बिझनेस 100% सक्सेसफुल होईलच याची खात्री कोणीच देऊ शकत नाही ना. आणि म्हणूनच सरकार स्वतःहून कोणालाही थेट पैसे वाटत नाही. ही संपूर्ण योजना बँकिंग व्यवस्थेमार्फत चालवली जाते. बँक ही या प्रक्रियेतली सर्वात कडक आणि महत्वाची चाळणी आहे. म्हणजे बँकेचा रोल यात खूप महत्वाचा आहे. हो. जेव्हा एखादा प्रस्ताव बँकेकडे येतो तेव्हा बँक केवळ अरे ही सरकारी योजना आहे म्हणून कर्ज देत नाही. बँक त्या प्रस्तावाकडे पूर्णपणे व्यावसायिक दृष्टिकोनातून बघते. अच्छा. कारण उरलेले 65% पैसे हे बँकेचे असतात आणि ते वसूल करण्याची जबाबदारी बँकेवरच असते. म्हणजे बँक स्वतःचे पैसे वाचवण्यासाठी त्या प्रोजेक्टचं अत्यंत कठोरपणे विश्लेषण करते. नक्कीच. जर तो व्यवसाय बुडाला तर बँकेचा NPA वाढतो ना. हो, बरोबर आहे. त्यामुळे बँक त्या व्यक्तीची आर्थिक क्षमता, बाजारातील उत्पादनाची मागणी आणि व्यवसायाचं आर्थिक गणित अतिशय बारकाईने तपासून पाहते. जर बँकेला खात्री वाटली की हा व्यवसाय चालेल आणि कर्जाची परतफेड होऊ शकेल तरच ते कर्ज मंजूर होतं. कुतूहल निर्माण करणाऱ्या टप्प्याकडे वळूया. इतकं मोठं आर्थिक पाठबळ जर मिळत असेल तर यासाठी पात्र कोण ठरतं? आपण सुरुवातीला 8वी पास असल्याचा उल्लेख केला होता. या पात्रतेच्या निकषामागचा विचार काय आहे? या योजनेचे पात्रता निकष अतिशय साधे पण विचारपूर्वक ठरवलेले आहेत. किमान वय 18 वर्ष असणं आवश्यक आहे. पण जी सर्वात महत्त्वाची अट आहे ती म्हणजे उत्पादन क्षेत्रात 10 लाखांवर आणि सेवा क्षेत्रात 5 लाखांवर जर तुमचा प्रोजेक्ट असेल तर अर्जदाराचं किमान 8वी पास असणं बंधनकारक आहे. पण 25 लाख रुपये आणि फक्त 8वी पास हे थोडं धोक्याचं वाटत नाही का? कसं काय? म्हणजे एवढी मोठी रक्कम, बँकांचे व्यवहार, टॅक्सचं गणित हे सगळं हाताळण्यासाठी किमान ग्रॅज्युएशन तरी असावं असं वाटणं स्वाभाविक आहे ना. 8वीचीच अट का ठेवली आहे? यामागे एक अत्यंत प्रॅक्टिकल कारण आहे. 8वी पर्यंतच्या गणितात शेकडेवारी, नफा तोटा, सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज यांसारख्या मूलभूत संकल्पना शिकवल्या जातात. अच्छा, बेसिक्स. हो. व्यवसाय करण्यासाठी लागणारं हे किमान व्यावसायिक गणित आहे. 25 लाखांचा व्यवसाय करताना कच्च्या मालाचं बिल वाचता येणं, हिशोब ठेवता येणं आणि व्याजाची परतफेड समजणं आवश्यक असतं. जर व्यक्ती पूर्णपणे निरक्षर असेल तर मध्यस्थ किंवा दलाल अशा व्यक्तीची फसवणूक करू शकतात. बापरे, हे तर मी विचारच केला नव्हता. म्हणजे फसवणूक टाळण्यासाठी साक्षरतेची ही किमान अट घातलीय. होय. आणि दुसरी बाजू अशी की सरकारने पदवीधर असण्याची सक्ती केलेली नाहीये. कारण व्यावहारिक ज्ञान आणि पुस्तकी ज्ञान यात जमीन आसमानाचा फरक असतो. हे तर 100% खरंय. एखाद्या व्यक्तीला पुस्तकी ज्ञान नसेल पण त्याच्याकडे पिढीजात चालत आलेले एखादं उत्तम कौशल्य असू शकतं. एखादा उत्तम सुतार, लोहार किंवा पारंपरिक अन्नप्रक्रिया करणारी व्यक्ती जिच्याकडे उच्च शिक्षणाची डिग्री नाहीये पण बाजाराची अचूक समज आहे. त्यांच्यासाठी शिक्षणाची अट हा अडथळा ठरू नये हा यामागचा मुख्य हेतू आहे.
हे खरोखरच कौशल्याला दिलेलं महत्त्व आहे. आता व्यवसायांच्या प्रकारांबद्दल बोलायचं झालं तर या स्रोतामध्ये दिलेल्या यादीवरून ग्रामोद्योग या शब्दाची व्याख्याच बदलत असल्याचं दिसतंय. हो, पूर्णपणे. आधी ग्रामोद्योग म्हणजे फक्त लोणची पापड, अगरबत्ती किंवा साबण निर्मिती असंच वाटायचं. आणि ते चुकीचंही नव्हतं, कारण एक काळ असा होता जेव्हा गावात याच वस्तू तयार होत असत. पण आता आपण बघतोय की टेलरिंग, बुटीक आणि डेअरी फार्मिंग सोबतच आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित व्यवसायांचाही यात समावेश होतोय. म्हणजे नक्की कोणते व्यवसाय? उदाहरणादाखल सांगायचं तर मोबाईल रिपेअरिंग, डिजिटल सर्व्हिसेस, ई-सेवा केंद्र यांसारख्या नवीन काळातल्या सेवांनाही आता ग्रामोद्योग म्हणून मान्यता दिली जातीये. म्हणजे जर एखाद्या तरुणाला आपल्या गावातच राहून डिजिटल मार्केटिंग एजन्सी किंवा ग्राफिक डिझायनिंग स्टुडिओ सुरू करायचा असेल तर तो देखील या योजनेचा लाभ घेऊ शकतो. हो, अगदी 100%. ही तर काळाची पावलं ओळखून केलेली अतिशय महत्त्वपूर्ण प्रगती आहे. यामुळे गावातला तरुण टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून थेट जागतिक अर्थव्यवस्थेशी जोडला जाऊ शकतो. आणि याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे शहरांकडे रोजगारासाठी होणारं स्थलांतर कमी व्हायला मदत होते. गावातच जर एखादी डिजिटल सर्व्हिस देणारी एजन्सी उभी राहिली तर तो आजूबाजूच्या आणखी 2-4 सुशिक्षित तरुणांना तिथेच रोजगार देऊ शकतो. हे सगळं ऐकायला खूपच भारी आणि आदर्श वाटतंय. 35% सबसिडी, सोपी पात्रता आणि व्यवसायांचं एवढं मोठं स्वातंत्र्य. पण जेव्हा गोष्टी इतक्या सोप्या आणि फायदेशीर दिसतात ना, तेव्हा माणसाचा स्वभाव बघता लोक यातून पळवाटा शोधण्याचा नक्कीच प्रयत्न करतील. हां, ते तर आहेच. समजा माझं आधीपासूनच एक दुकान आहे जे 5 वर्षापासून एकदम व्यवस्थित चाललंय. मी फक्त एका नवीन नावाने त्याची नोंदणी केली, घरातीलच दुसऱ्या एखाद्या व्यक्तीच्या नावाने अर्ज केला आणि ती 25 लाखांची सबसिडी खिशात घातली तर अशी एखादी पळवाट यातून काढता येते का? तुमचा हा संशय अगदी योग्य आहे आणि म्हणूनच या योजनेत एक अतिशय कडक कॅच किंवा वॉर्निंग दिलेली आहे. काय आहे ती वॉर्निंग? ही योजना फक्त आणि फक्त नवीन व्यवसायांसाठीच लागू आहे. आधीच चालू असलेल्या व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी किंवा त्याचं नूतनीकरण करण्यासाठी यातून 1 रुपयाही मिळत नाही. अच्छा, म्हणजे जर माझं आधीच एखादं झाड वाढलेलं असेल तर त्याला खतपाणी घालण्यासाठी या सरकारी पाण्याचा वापर करता येणार नाही. हे पाणी फक्त नवीन बियाणं मातीत रुजवण्यासाठीच आहे. अगदी तंतोतंत. कारण शासनाचा मुख्य हेतू नवीन रोजगार निर्माण करणं हा आहे. जुन्या व्यवसायांना मदत करण्यासाठी मुद्रा लोन सारख्या इतर योजना आहेत. पण PMEGPचा संपूर्ण फोकस हा शून्यातून नवीन उद्योग आणि पर्यायाने नवीन नोकऱ्या निर्माण करण्यावर आहे. बरोबर. त्यामुळे जेव्हा तुम्ही अर्ज करता तेव्हा तुमची जागा, तुमचं युनिट हे पूर्णपणे नवीन आहे हे सिद्ध करण्यासाठी बँका आणि सरकारी अधिकारी यांची अत्यंत कडक तपासणी असते. म्हणजे बँक मॅनेजर नुसता कागदपत्रांचा गठ्ठा बघून कर्ज मंजूर करणार नाही, तो प्रत्यक्ष जागेवर जाऊन शहानिशा करेल. हो, फिजिकल व्हेरिफिकेशन होतं. मग ही संपूर्ण अर्ज करण्याची प्रक्रिया नेमकी कशी आहे? कारण सरकारी कार्यालयांच्या चक्रा मारणं म्हणजे आजही अनेक लोकांसाठी एक मोठा कंटाळवाणा प्रकार वाटतो. आणि याच कारणामुळे ही संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन करण्यात आली आहे. PMEGPच्या अधिकृत वेब पोर्टलवर जाऊन अर्जदाराला आपला फॉर्म भरावा लागतो. ओके. यात पारदर्शकता आणण्यासाठी सर्व कागदपत्रे ऑनलाईनच अपलोड करावी लागतात. आधार कार्ड, पॅन कार्ड, पत्त्याचा पुरावा आणि बँक डिटेल्स यांसारखी प्राथमिक कागदपत्रे लागतात. पण या सर्वांमध्ये एक दस्तावेज असा आहे जो या संपूर्ण प्रक्रियेचा कणा आहे. कोणता दस्तावेज? आणि तो म्हणजे तुमचा प्रोजेक्ट रिपोर्ट, म्हणजेच प्रकल्प अहवाल. प्रोजेक्ट रिपोर्ट. अनेकदा लोकांना काय वाटतं की प्रोजेक्ट रिपोर्ट म्हणजे 1-2 पानांचा कागद आहे ज्यावर आपण कोणता व्यवसाय करणार आहोत आणि आपल्याला किती पैशांची गरज आहे एवढंच लिहून द्यायचं असतं. मला हा व्यवसाय करायचा आहे, ही माझी कल्पना आहे, असा अर्ज दिला की बँक पैसे देईल अशी एक सर्वसाधारण समजूत असते लोकांची. आणि हीच ती समजूत आहे जिथे 90% लोकांचे अर्ज नामंजूर होतात. हे समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे की सरकार किंवा बँक तुमच्या केवळ आयडियावर पैसे लावत नाही. मग ते तुमच्या प्रोजेक्ट रिपोर्टवर पैसे लावतात. प्रोजेक्ट रिपोर्ट हा तुमच्या व्यवसायाचा आर्थिक आणि तांत्रिक आरसा असतो. जर आपण याचं विश्लेषण केलं तर एखाद्या चांगल्या प्रोजेक्ट रिपोर्टमध्ये अनेक सूक्ष्म गोष्टींचा समावेश असतो. म्हणजे नक्की कोणत्या गोष्टी? जर आपण एखाद्या उदाहरणाने हे समजून घेतलं तर जास्त स्पष्ट होईल. समजा एखाद्याला फूड प्रोसेसिंग म्हणजे अन्न प्रक्रिया उद्योगाचा व्यवसाय सुरू करायचा आहे, तर त्याच्या प्रोजेक्ट रिपोर्टमध्ये काय असावं? बरं,
जर तुम्हाला अन्न प्रक्रियेचा कारखाना टाकायचा असेल तर केवळ मी लोणची बनवणार असं लिहून चालत नाही. तुमच्या अहवालात टेक्निकल फिजिबिलिटी आणि इकॉनॉमिक वायबिलिटी या दोन्ही गोष्टी सिद्ध कराव्या लागतात. बापरे, हे शब्द थोडे जड आहेत. थोडं सोपं करून सांगाल? नक्कीच. म्हणजे बघा, तुम्ही कच्चा माल कोणत्या शेतकऱ्यांकडून किंवा बाजारातून खरेदी करणार, तो माल साठवण्यासाठी तुमची व्यवस्था काय आहे, उत्पादन करण्यासाठी कोणती यंत्र वापरणार आणि त्यांचा खर्च किती, महिन्याला किती किलो उत्पादन होणार. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ते विकणार कोणाला आणि कसं. एक्झॅक्टली. तुमचे संभाव्य ग्राहक कोण आहेत, मार्केटिंग कसं करणार आणि यातून महिन्याला येणारा रेव्हेन्यू म्हणजे महसूल किती असेल. या महसुलातून कच्चा माल, कामगारांचा पगार आणि विजेचं बिल वजा जाता तुमचा नेट प्रॉफिट किती राहील आणि त्या नफ्यातून बँकेच्या कर्जाचा हफ्ता कसा फेडला जाईल, या सर्व प्रश्नांची अत्यंत सविस्तर आणि गणितावर आधारित उत्तरे त्या रिपोर्टमध्ये असावी लागतात. म्हणजे बँक मॅनेजर एका अर्थाने तुमच्या व्यवसायाचा शार्क टँक जज असतो. तो तुमच्या अहवालातल्या गणितांची उलट तपासणी करणार. जर तुमची गणिते कागदावरच चुकत असतील तर प्रत्यक्षात व्यवसाय करताना तुम्ही ते 65% कर्ज फेडू शकणार नाही, हे बँकेला लगेच समजतं. बरोबर. आणि म्हणूनच हा प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करण्यासाठी सीए किंवा एखाद्या आर्थिक सल्लागाराची मदत घेणं अत्यंत फायद्याचं ठरतं. एक मजबूत प्रोजेक्ट रिपोर्ट हा केवळ कर्ज मिळवण्यासाठीच नाही, तर उद्या व्यवसाय सुरू केल्यानंतर स्वतःला एक दिशा मिळण्यासाठीही ब्लूप्रिंट ठरतो. हे खूपच सखोल आणि डोळे उघडणारं वास्तव आहे. आपण आज या माहितीच्या स्रोताचं जे विश्लेषण केलं आहे त्यातून अनेक महत्त्वाचे धागेदोरे उघडले आहेत. नक्कीच. एकीकडे 25 लाखांपर्यंतचं मोठं आर्थिक पाठबळ आहे, 35% थेट कर्जमाफी किंवा सबसिडी आहे. दुसरीकडे पारंपरिक आणि आधुनिक अशा दोन्ही प्रकारच्या व्यवसायांना दिलेली खुली मुभा आहे. ग्रामीण आणि शहरी भागातलं अंतर कमी करण्याचा हा एक मोठा प्रयत्न दिसतोय. आणि या सर्वांच्या केंद्रस्थानी आहे तो सामान्य माणूस, ज्याच्याकडे कौशल्य आहे पण भांडवल नाहीये. तंत्रज्ञानाचा वापर करून अर्ज प्रक्रिया सोपी केली आहे आणि बँकांच्या माध्यमातून योग्य व्यक्तीची निवड करण्याची एक ट्रान्सपरंट सिस्टम उभी केली आहे. बरोबर. या योजनेचा मूळ उद्देश हाच आहे की आपल्या देशातील तरुणांनी रोजगाराच्या रांगेत उभे न राहता स्वतःचे उद्योग उभे करावेत आणि अर्थव्यवस्थेला बळकटी द्यावी. या संपूर्ण माहितीचा अभ्यास करताना एका अत्यंत वेगळ्या आणि महत्त्वाच्या विचारावर येऊन आपण थांबतो. सहसा आपण जेव्हा व्यवसाय न करण्याबद्दल बोलतो तेव्हा माझ्याकडे पैसे नाहीत हे एक सार्वत्रिक कारण किंवा अनेकदा एक ढाल म्हणून वापरलं जातं. अगदी नेहमीचं कारण आहे. पण जेव्हा हे वास्तव समोर येतं की सरकार स्वतःहून एवढं मोठं मोफत भांडवल द्यायला तयार आहे, बँका कर्ज देण्यासाठी योजना राबवत आहेत आणि संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक झालीये, तेव्हा हे स्पष्ट होतं की पैशांचा अभाव हा आता व्यवसाय सुरू करण्यातला खरा अडथळा राहिलेला नाहीये. अगदी 100%. खरा अडथळा आता पैशांचा नसून एका ठोस कल्पनेचा आहे. तो अडथळा आहे बाजाराचा अभ्यास करण्याचा आणि स्वतःचा व्यवसाय कागदावर अचूकपणे मांडण्याचा. जेव्हा भांडवल बँकेत तयार असतं तेव्हा खरा कस लागतो तो स्वतःचा प्रोजेक्ट रिपोर्ट बनवण्याच्या धाडसाचा. बरोबर. आणि याच विचारासोबत आज आपण इथेच थांबूया. कारण जर पैशांची चिंता मिटत असेल तर आता वेळ आली आहे ती नवीन मूल्य निर्माण करण्याच्या दिशेला पहिलं पाऊल उचलण्याची. स्वतःला विचारा, तुमचा प्रोजेक्ट रिपोर्ट काय आहे? ऐकत रहा आणि स्वतःला अपग्रेड करत रहा.